वेगळं आणि ह्या गंगेत जाणं वेगळं. ही वेदाची गंगा आहे, ही पृथ्वीची गंगा आहे. शंकराच्या माथ्यातून आहे, भगवंताच्या हृदयातून आहे. दोन स्थान आहे, एक जटेतली गंगा, एक हृदयातली गंगा. चला म्हणजे एक ते 17वा आणि भगवंतांना अर्जुनाला सांगितलेला बोध तो म्हणजे वेद. वेदाचा साक्षात्कार झाला की सुखाचा आविष्कार तयार होतो. बोधाचा हा चमत्कार असतो, साधकाचा गुरुशी नमस्कार असतो, अंतःकरणाचा तो बाधितांचा क्षण असतो. बाध होत अंतःकरण. त्या क्षणात ज्या क्षणात गुरु तुम्हाला त्या बोधाकडे नेतात, साक्षीभाव देतात, देहभाव तुम्ही टाकतात, अंतर्यामी पांडुरंगाला पाहतात आणि त्या ठिकाणी बुद्धीला एकरूप करतात, हे ज्ञानाचं फल आहे. त्या ठिकाणी आपण आपल्या परमपदावर जातो आणि सुखासंगे राहतो. हे ज्ञानाचं फल आहे, ओवीचं फल आहे, माऊलीचं दीक्षा आहे, माऊलीची. म्हणून ज्ञान आणि अज्ञान या जो दोन अवस्थात करण्याच्या नाम मनाच्या त्या बदलणं गरजेचे आहेत. हा देह येतो म्हणून मनुष्य देह आणि त्यामध्ये अंतःकरण असतं, तो लिंग देह. हा दिसणारा दृश्य होणारा स्थूल देह आणि जो भगवंत कळत नाही बुद्धीला आवरण अज्ञान असतं, तो कारण देह. त्या कारणाचा नाश केल्यानंतर महाकारण परमात्मा आणि तोच मी आत्मा हा ही जेव्हा जाणीव तयार होती, अनुभूती होती म्हणतात त्याला. त्या अनुभूतीमध्ये बुद्धी राहती, त्याचा क्षणी सुखरूप होती, आनंदाची अवस्था प्राप्त होती, दुःखाची स्थिती नष्ट होती, अभेदाला सुरुवात होती, भेदाची स्थिती नाश होती. आत्मप्रकाशात मन येतं आणि स्वतःला स्वतः पाहतं. तो क्षण आधी आयुष्यामध्ये विलक्षण असतो, ती भाग्य दशा म्हणतात. ही अंतःकरणाची भाग्याची दशा, ज्ञानाची दिशा, जगताची दिशा नाही. ज्ञान सत्तेमध्ये जगताला जागा नाही आणि जगताला मानल्यावर ज्ञानाचा पत्ता नाही आणि ज्ञानाचा पत्ता नाही अज्ञान तुमच्यापाशी, अंधार तुमच्या अज्ञानात तुमच्यापाशी आहे आणि त्या अंधारामध्ये बुद्धी विहार करते. देहाला बुद्धी देहाला पकडून राहते, इंद्रियामध्ये विकार करते आणि जगाला पाहत लिंग देहानं उरती, ते मनबुद्धी. आणि प्राण, पंचप्राण ते खाली उरतात. मृत्यू नगरीमध्ये या वासनेचा अंकुर घेऊन ते राहतात या जगात. आपण जात नाही, वासनेचा रूपणा शिल्लक राहतो, त्याला लिंगदेह म्हणावं लागतं. स्थूलदेह जातात लोक आपला, त्याच्यात वाद नाही, तो संपवतात. त्याचा क्षणिक टाइम पाहतात आणि त्याचा स्फोट होतो आणि पंचमहाभूतामध्ये त्या देहाचा अलग अलग वाटा तयार होतो आणि तो ते भूत त्या ठिकाणी जातो. स्थूल देहाचं नातं आणि त्याला तुम्ही प्रेम करून तादात्म्य भाव ठेवता, त्याला माझं म्हणून राग येतो, त्याचा संबंध बुद्धीशी होतो, त्याला लिंग देहाचं नातं आणि ते उरतो असं म्हणतात. ज्यानं देहाला धारण केलं, देह तर जळून गेला, पण तो माझा ही सूक्ष्म भावना ती अंतरंगात वायू रूपानं सूक्ष्म राहिली. तीच वासना ज्ञानानं बाधित झाली, मरून गेली. संबंध विच्छेद म्हणतात त्याला. संबंध विच्छेद
ओधाण होतं, संपत संबंध. तेव्हा संबंध त्याचा होतो परमात्म्याचा. अभेद म्हणतात त्याला बोधाचा. सुख म्हणतात परमात्म्याचं, आनंद म्हणतात त्या ईश्वराचा. ईश्वर आणि आनंद दोन नाही, हे कळत नाही. म्हणून मग मन भगवंताकडे वळत नाही. आनंद आणि मी, आनंद आणि परमात्मा दोन नाही. जेव्हा जेव्हा आनंदाची अनुभूती, तीच परमात्म्याची खरी स्थिती. पण आपण आनंद देहाचा, विषयाचा, जगताचा, नात्याचा, संततीचा, संपत्तीचा समजतो. हाच भ्रमाचा अंश, हा भ्रमाचा डोंगर तुमच्यापाशी येतो. हा घातक आहे. तो बुद्धीचा घात करतो भ्रम. त्याच्या पाठीमागं वासनेच्या पाठीमागं अज्ञान, हे टप्प्याटप्प्याने येतं आपल्याकडे. पण जेव्हा ज्ञानाचा बोध येतो, पाऊस पडतो बोधाचा, मग एक एक पायऱ्या ओलांडून बुद्धी पुढे जाते. इतर म्यूट पहा. ती उच्च स्थान प्राप्त करते. देवस्थान नाही, देवस्थानाचा परित्याग होतो बोधानं. इंद्रियाचा विकार जातो गोवीच्या ज्ञानानं, संताच्या संगतीनं. हा आकार सोडून देते बुद्धी तपानं, श्रवणाच्या तपानं, संताच्या कृपेनं. बुद्धी ह्या आकाराला फेकून देते, निराकार होती. ती खरी आत्मस्थिती, न देस्थिती. म्हणून बुद्धीनं देहाला धरावं, का देहाचा संबंध करावा, का देहाचा तादात्म्य भाव व्हावा, का देहाचा वाद व्हावा, हे ज्येष्ठला कळावं. गुरुवर असावा, आश्रय ज्ञानाचा असावा, आनंद परमात्म्याचा भोगावा, देहभाव त्यागावा. त्याला बोध म्हणावं, त्याला वेद म्हणावं, त्याला ज्ञान म्हणावं, त्याला सतसंग म्हणावं, बोधाचं अंग म्हणावं, गुरुचा संग म्हणावा, शास्त्राचं मनोगत म्हणावं, ओवीचं फल म्हणावं, गीतेचा रंग म्हणावा, बोधाचं अंग म्हणावं, साधूचा संग म्हणावा आणि श्रवणाचा प्रभाव म्हणावा. आत्मभाव जागा, देहभाव विलय पावतो. साधूच्या संगतीमध्ये हा प्रसाद येतो, दुःखाचा प्रसंग जातो, अज्ञान विलय होत आणि हृदयामध्ये परमानंद प्रगटतो. बुद्धी आलिंगन देती, ती स्वतःला विसरून जाती, परमात्म्याच्या कुशीत राहती, स्वतःला स्वतः पाहती. ससंवेद्या पहिल्या ओवीचा पहिला शब्द आत्मरूपा. ब्रह्मांडाचा बोध भरून टाकलाय माऊलीनं, ज्ञानराजानं. सुखाचं प्रतीक म्हणजे माऊली, ज्ञानाचं स्वराज्य म्हणजे माऊली, अंतःकरणामध्ये स्वची जाणीव म्हणजे माऊली, वृत्तीविन आनंद म्हणजे माऊली, स्वानंद म्हणजे माऊली, आणि अवच्छिन्न आनंद म्हणजे माऊली, परिच्छिन्न म्हणजे जगात. वृत्ती म्हणजे भेद आणि जगत म्हणजे भ्रम. देह म्हणजे वासना, विषय म्हणजे विकार. या सगळ्याचा परित्याग होतो, श्रवणाचा मार्ग मिळतो, बुद्धी तळून जाते, अज्ञान मरून जात,
मंजरून जात, तर पुरून जात, अभेदाचं दर्शन होत, माऊलीचा स्पर्श होतो, ज्ञानाचा उत्कर्ष होतो, बोधाचा आदर्श येतो आणि त्या ठिकाणी जीवाशिवाचा संगम होतो. त्याला परमानंद म्हणतात. स्थिती हे क्षण अलौकिक आहेत आपल्या आयुष्यातले. हो माऊली, अलौकिकच आहे. शिक्षण पुन्हा नाही, शिक्षण पुन्हा नाही, दिवस हे आयुष्य सगळं किती चाललं बघा माऊली. साधे नाहीत बेटा, सगळे मंत्र आहेत हे, वैदिक मंत्र, तारक मंत्र, संजीवन मंत्र, संजीवनी हा. बुद्धी आहे. ते रचना बघ ना किती सुंदर आहे, टप्प होत हृदय, सुंदर आहे बेटा. आणि खूप सुंदर माऊली, खूप सुंदर. आणि प्रेरणा एक फलद्रूप झाले, भगवंताकडे गेले. श्वासाचा विनियोग मोक्षासाठी झाला, देहभाव बंद केला, श्वासाचा विनियोग झाला, देहभाव बंद केला, गुरुने अनुग्रह दिला, अज्ञानाचा परित्याग झाला, मोहाचा रस्ता बदलला, परमानंदाकडे मन आलं आणि त्या ठिकाणी विगरून गेलं. स्वतःच्या पदी बसलं, देहाचं नातं संपलं, अविद्येला भस्म केलं. संताच्या संगतीत गुरु राजानं हे सर्व भांडार खुल्लं केलं वेदाचं. गुरुचं वैभव असत, शब्द नाही, सांगता पण येत नाही, आणि वाणी पण तिथे व्यवहार करत नाही गुरुच्या वर्णनाला, वेदाच्या ज्ञानाला आणि ओवीच्या रसाला. वाणी अपुरी पडती, अप्प होती, मौन होती वाणी. ते सुख परमात्म सुख, त्या सुखात बुद्धी आणि मन विगरून जातात, लिंगदेह समाप्त होतो, देहभाव नष्ट होतो, आत्मभाव स्पष्ट होतो, सुलाचा संबंध बंद होतो, आत्माराम बुद्धीत येतो आणि बुद्धीला ब्रह्मपद देतो. हा संगम, हा क्षण, हे स्फुरण, हवेत हे गुरु जीवाला आनंदमय करतात. परमानंदाचा गाभारा उघडतो आणि अविद्येचा ह्रास, ब्रह्मविलास चिदविलास सुरू होतो. ते माऊलीच्या ज्ञानाच्या पावसानं, ओवीच्या बोधानं, वेदाच्या चार वेदाच्या शक्तीनं, गुरुच्या भक्तीनं, हृदयाच्या अधिकारानं, सत्संगाच्या पावरनं, तो क्षण, ज्या क्षणात जगत बाधित होत, ज्या क्षणात जगदीश्वर प्रगट होतो, ज्या क्षणात दुःख संपन्न जात, भस्म होत, सुख प्रगट होत, अंतःकरण विगरून जात, ब्रह्मपद प्रगट होत, बुद्धीचा तिथं संयोग होतो, आनंदाला सुरुवात होती आणि ती खरी आत्मान होती. आत्मान यासाठी जीवन आहे, यासाठी मन आहे, यासाठी संत संग आहे, यासाठी ओवी आहे, यासाठी श्रवण आहे, यासाठी वेद आहे, यासाठी बोध आहे, जगताचा बाध आहे.
आणि ज्ञानाचा मार्ग खुला होतो. परमानंदात मन विघरून जात, आपल्या स्वपदावर जात, तेव्हा देहभान भस्म होत, अज्ञान समाप्त होत. गुरुनाथानं वेदाचं भंडारच खुल्लं केलं. वेदाचं ज्ञान, गुरुचं वर्णन आणि वेदरसाला वाणी अपुरी पडते, पण तीच वाणी श्रवणामध्ये फुलून येते, तेव्हा ते परमात्म सुख मिळतं. त्यात बुद्धी आणि मन विघरून जातात, लिंग देह समाप्त होतो, देहभाव नष्ट होतो, आत्मभाव स्पष्ट होतो, आत्माराम बुद्धीत येतो आणि बुद्धीला ब्रह्मपद देतो. हा जो बुद्धीचा आणि भगवंताचा संगम होतो, तो क्षण, ते स्फुरण, तो वेद, ते गुरु जीवाला आनंदमय करतात. परमानंदाचा गाभारा उघडतो, ब्रह्मविलास होतो, चिदविलास सुरू होतो. त्या ओवीच्या बोधाच्या पावसानं, चार वेदाच्या शक्तीनं, गुरुच्या भक्तीनं, हृदयाच्या अधिकारानं आणि सतसंगाच्या आशीर्वादानं हे जगत बाधित होतं. जगदीश्वर प्रगट होतो, दुःख भस्म होतं, सुख प्रगट होत, अंतःकरण त्यात सुखात एकरूप होतं, ब्रह्मपद प्रगट होतं, त्या पदाशी बुद्धीचा संयोग होतो, आनंदाला सुरुवात होते. ती खरी आत्मानुभूती. यासाठीच हे जीवन आहे, यासाठीच ओवी आहे, यासाठीच श्रवण आहे, यासाठीच वेद आहे आणि यासाठीच बोध आहे. तिथे जगताचा बाध आहे. साष्टांग दंडवत. बघितलं ते ओवीवर येऊया. मी ठरवलं आज सकाळी, तेव्हा कळतो तर मधला गाव हातात येतो. सुरुवातीला अनुगत काय असतं, सुरुवात कशापासून सुरुवात आहे, काय बोलले, विषय काय, आशय काय, शेवट काय, हे ज्यांना कळतं त्यांचं मन ज्ञान मार्गावर थांबतं, देहावर नसतं. हा गाभा आहे ओवीचा. तात्पर्य म्हणतात तुमच्या भाषेत की आता माऊली शेवट काय करतात, काय सांगायला, तो कितीच असावं का म्हण, इंद्रियानं व्यवहार होत राहावा, पण इंद्रियाकडे आणि मन त्या बोधात आणि आपल्या स्वमध्ये असावं. तेव्हा दुःख ग्रास करत नाही, भेद तुमच्यात उरत नाही आणि तुम्हाला जगत भाव तुमच्यात थांबत नाही. मग काय थांबतो तर नंतर सांगते तुम्हाला. अरे चिंतन जास्त वेळेले माझ्या हातात नाही बेटा. हृदय फाटून चिंतन येते. काय येतं माहित नाही, कसं येतं माहित नाही, कोण सांगतं माहित नाही, वाणी का बोलते कळत नाही, पण चिंतन म्हणजे साक्षात वेद बाहेर येतो. वाक्यरचना कशी येते काय माहित नाही, वाणी कशी सट बोलती माहित नाही, पण वाणी रोखत नाही, वेदाविना बोलत नाही, ओवीला ती सोडत नाही आणि देहभाव तिथं थांबत नाही, कदापि नाही. हे जर लिखाण प्रकाशित केलं तर ग्रंथाचा ग्रंथ बनतील, पण आपली तेवढी ताकद नाही ना, एवढं आपण करू शकत नाही. तर हे शब्द जर रोज कोठ्या जर बाजूला काढल्या, महान वेद तयार होतो. महान वेद होईल की नाही सांगा ना. एक सेकंद पण विचार न करणं, ग्रंथाकडनं पाहणं आणि वेदाहून भिन्न न बोलणं, हे हरिकृप विनावत नाही. प्रसाद गुरूंचा हा प्रसाद देतात गुरु. ते तर मोक्ष गुरु, कान गुरु नाही, मंत्र देणारे कान गुरु, ज्ञान देणारे मोक्ष गुरु. व्यवहारातले अलग अलग गुरु. कळालं? एकच. त्याशिवाय मोक्ष कोणीच देऊ शकत नाही, इम्पॉसिबल. ज्या वेदाकडे जे नेतात, ज्या अज्ञानाचा पडदा खोलतात, जीवाला मुक्तीचं धन वाटतात, शक्तीला आग लावतात, भक्तीला प्रगट करतात, मुक्तीला हातात देतात, त्याला मोक्ष गुरु म्हणतात. कान गुरु नाही. और बात नाही का. बुद्धी जेव्हा विहार करते
आणि स्वानंदाचा सुगंध घेती, परमानंद पदी राहती. बोकड शिकायचं का तिने पुन्हा? हा, नाही नाही. पुन्हा खाली उतरायचं, भैरंगात घुसायचं. बापरे बाप, काल वाटला अध्याकडे आम्ही. एक एक अध्याचा, एका ओळीचा, एका शब्दामध्ये मन जेव्हा स्थगित होत, आत्मानंदाचं नातं तयार होत, देहाचा संबंध भस्म होतो, विरक्तीला उगम होतो आणि सक्तीचा मुळापासून नायनाट होतो. त्याला म्हणतात कळस. पहिल्या अध्यापासून 18 अध्यापर्यंत आलो आम्ही. एका काही शब्दात गेलो आम्ही. वेदाची साथ झाली, गुरुचा बोध आला, वेदाना मनामध्ये प्रवेश केला आणि मन रामपदे आलं. वेदाचा प्रसाद मनात आला, गुरुनं सत्संग दिला, आत्मभाव जागा झाला, परमानंद हृदयात प्रगटला. आता काय उरलं? पुन्हा LKG, पुन्हा घ्या इकडे या, कथा ऐका. अरे रामा, आपल्या पदावर राहा, आनंदात या, आवाजचे सुख भोगा, वेदाची स्थिती अनुभव घ्या, देहस्थिती हेकून द्या, अज्ञानाला भस्म करा, बोधाला हात धरा, चित्ताला पावन करा, गुरुची साथ घ्या आणि आत्मसात व्हा. पुन्हा LKG मनमाय. काय कमाले बाबा बाबा बाबा. कोणतीच अवस्था माहित नाही आम्ही कोणत्या अवस्थेत आहे ते पण कळत नाही. गुदाडाला ते आम्ही कुठे आहेत? बुद्धीनं कोणता रस्ता धरलाय? जोडलं का देहाला? टाकलं का वासनेला? पुसलं का मोहाला? धरलं का बोधाला? घेरलं का मायेला? स्वीकारलं का त्या परमात्म्याला? काय शब्द असतात वेदाचे. कुठे आहेत आपण? रटप. बापरे, पुन्हा खाली आणि पुन्हा वरी. एकदा एक स्थान पकडावं आणि बुद्धीच तिथं ईश्वराशी समर्पित व्हावी बुद्धी आणि त्या स्थितीवर जावी बुद्धी. तिने ओळख करावी ईश्वराची, साक्ष द्यावी व्यवहाराची आणि कक्ष असावा ज्ञानाचा. ते सोडून द्यायचं, काही बी सटरम बटरम ऐकायचं, नाही त्याला बोल नाही. अरे रामा, अवघडे. काय ज्ञानेश्वरी काय लिहिली? एक एक ओवी, एक एक शब्द काय बोलला? आता काय उरलं? 18व्या अध्यायाच्या पहिल्या शब्दापासून, पहिल्या ओळीपासून कळसापर्यंत मन गेलं. आता कळस बसला पायावर खांदाचा का? बोला की. झोपले. 18 अध्यायाचा मोक्ष कळस गुरुने दिला, माऊलीनं हातात दिला साधकाच्या. पुन्हा आई ऊ शिकायचं. बाबा, आत्मसुख भोगायचं, परमानंदात जगायचं, देहभावातून निघायचं, स्वतः पदावर थांबायचं, स्वतःच सुख प्रगट करायचं, दुःखाला गुंडाळायचं. बा फेकून बाजूला, अप डिलीट डिलीट बटन दाबायचं. काय माऊली आहे, काय बोध आहे, काय ज्ञान आहे, काय स्वानंद आहे, काय मन बेधुंद आहे. बेधुंद कधी मन होत? बोधान. मनाचा बात कधी होतो? वेदान. आत्मबोध कधी येत? मोक्षान. मोक्ष कसा येतो? ओवीन. ओवी कोण देतो? सत्संगाच्या द्वारे संत सद्गुरु ब्रह्मवेत्ता देतो बोध. त्याच्यापाशी बाकी काय नसतं भंडारा. हा,
त्याच्यापाशी एकच अविद्येला भस्म करणं, देहाचे ती बंद करणं आणि बुद्धीला सुख देणं आणि बुद्धी सुखरूप होणं. ब्रह्मविद्या मला काय कळणार ब्रह्मवेत्ता हो माऊली. नाही. अच्छा. मन बेधुंद झालं, मनाचा बाद झाला वेदानं, आत्मपद आलं मोक्षानं. तो मोक्ष दिला ओवीनं आणि ती ओवी आली सतसंगातून, गुरुच्या मुखातून. त्याला ब्रह्मवेत्ता म्हणतात, जे बोध देतात, बुद्धीला सुख देऊन सुखरूप करतात, दुःखाला नष्ट करतात, मोक्षाला प्रकट करतात. तेच ब्रह्मवेत्ता माऊली. म्हणजे तुम्ही साक्षात ब्रह्मवेत्ता आहेत माऊली आम्हाला हे असं देणारे सगळं. परंपरेच वैभव त्या सद्गुरुनाथाचं. वेद सद्गुरुनाथ दोन नाही. माऊली ओवी बोध सुख दोन नाही. म्हणून तर जेव्हा माऊलीचं ज्ञान चित्ताला पकडता येतं त्याच तेव्हा त्यानं हरवलं. कुणाला हरवलं? जेव्हा इंडिया पाकिस्तान असतं ना तर त्याच पकडलं की पाकिस्तान हरतंय. तसं बोधाला पकडलं की अज्ञान हरतंय. साष्टांग दंडवत माऊली. खरंच आहे. बोध केलं की अज्ञान. बॉल बोधाचा एकदम पॉवरफुल आणि कॅच करणारा बी पॉवरफुल. तेव्हा बोधाचा रंग उधळला जातो आणि स्वतःला अनुभव येतो. म्हणून बुद्धीने त्याच करावं आणि विकेट पाडावी अज्ञानाची, मोहाची, दांडी ढकलावी, तोडावी या अविद्येची, भ्रमाची. अविद्येच्या दांडीवर जगताचा आवाज आहे. दांडीच फुटली बॉल ना, बोधाच्या बॉल ना. कुठलं जगत? सगळं तोच तर कुठं मी? सगळं जर तो तर मला सत्ता कुठे आहे? हे दृश्य देह कुठे आहे? हा वृत्तीचा विकार कुठे आहे? नानत्व कुठे आहे? एक तो आहे तर नाना संपलं आणि नाना धरलं तर एक बाजूला गेलं. दुःख पदरात आलं, मोहानं मनाला धरलं आणि बुद्धीला दोषानं घेरलं आणि बंधन डोक्यावर उरलं. कॅच का बोलले? तर किती उंचून बॉल आळतो तो, उड्या मारतो, बॉलला पकडतो आणि इंडियाला जिंकून देतो. तो जगात श्रेष्ठ होतो. तसा बोधात येतो तो जगताचा बाध होतो. श्रेष्ठ कुठला आलं? जगतच नाही आमचं. पण उदाहरण काय द्यावं? फॉर एक्झाम्पल काय द्यावं म्हणून सांगावं लागतं की कॅच करणारी बुद्धी ब्रह्मरस घेते. आउट होणारी अविद्या पाणी पाणी होती आणि स्वतःला अनुभूती आनंदाची येते. तेव्हा वेदेची निवृत्ती, सुखाची अनुभूती, वेदाची संगती, गुरुवरची भक्ती, परमात्म्याची प्रतीती. यालाच म्हणतात मोक्षाची स्थिती. हा तर विषयाचा स्वीकार आहे, अविद्येचा चमत्कार आहे आणि वृत्तीत विकार आहे. मन बेजार आहे. मग बघा बेजार व्हायचं का सुखात जायचं? ठरवा. बोलण्याचा बुद्धीचा निश्चय असतो, त्याचा अंतःकरणाचा अधिकार असतो आणि साधूचा त्याचा आशीर्वाद असतो. पण तुमच्या त्या ठिकाणी मनाला काहीतरी बांध घालावा लागतो. त्याला बांधावं लागतं बोधानं. मोकार सुटत नाही तर ते बेकार वागत. ते समजताय? अंतःकरणानं विनम्र असावं, आदर्श असावा आपला. आपण कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं
जगतात आपलं नाव कसं व्हावं, स्वच्छंद वागल्यानं नाव होत नाही, बेधुंद कार्य केल्यानं तिथे बस काय बोध मनातून निघत नाही आणि वेद जीवाला सांभाळल्याशिवाय राहत नाही. म्हणून सत्संग हवा, गुरुचा बोध हवा, आत्मनिष्ठा हवी, श्रवणाची भक्ती हवी, ज्ञानाची अवस्था हवी, अज्ञानाची निवृत्ती हवी. तैसी ब्रह्मा करी. आकाशात रवी सूर्य उगवला तर सूर्याच्या प्रकाशानं सूर्याला बघावं लागतं. उदयला आकाशी रवी ते प्रकाश, रवीची रवी ते प्रकाश. शब्दावर फार जबरदस्त मन पाहिजे, कळालं? रवी ते प्रकाशी. ते शब्द सुंदर आहे बघा. रवी ते प्रकाशी. नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. म्हणून इथे 3 नाम आहेत ना, ओम तत् सत. ह्या 3 शब्दानं आपल्याला ब्राह्मी स्थिती तयार होते. म्हणून नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. ते 3 नाम तुम्हाला ब्रह्मस्वरूप करतात. सांगा बरं श्लोकात काय काठिण्य आहे? हो भाबी डबी. हृदयामध्ये तो आदर्श नसतो, संताचा संग कमी असतो. जसं आम्ही ऐकलं तसं तुम्ही ऐकलं का? मन बेधुंद होत आणि साधूच्या बोधानं अज्ञान भस्म होत. वृत्ती बाधित होती आणि स्वच्या अनुभूती सोला येते. रवीचे रवी ते प्रकाश. खूप सुंदर, खूप सुंदर. पण इथं बुद्धी लागते. ते कथा ऐकायला सगळे पाठ, त्या महाराजाला पाठ, समर्थाला पाठ आणि भजनाचा बी पाठ सपाटा. बसते ढोल ते टेकून आपलं लोडला आणि लावते 5 माणसं रोजानं. सुरू करा, आराम केला आणि भजन तुम्हाला. कुठे आहे अभिजाची शक्ती? कुठे आहे बोधाचा पाऊस? कुठे आहे आत्मस्थिती? कुठे आहे बहिरंग बहिरंग, अंतरंग अंतरंग, माना त्याचा खड्ड्याचा न देणं घेणं आम्हाला कुणाच. परमानंद आहे, खरं हा बोध आहे आणि खरी ओवी आहे, खरं अद्वैत आहे, खरं ज्ञान आहे, खरं मुक्ती आहे, खरी भक्ती आहे, अद्वैताची स्थिती आहे, त्याचा संगती आहे, ब्रह्मस्वरूपाची प्रतीती आहे, अंतरंगाची स्थिती आहे, साधूची संगती आहे. समजत नाही. स्पष्ट आणि शांत आणि चित्त समोरचं स्थिर करायचं, मन एकाग्र करायचं, आत बोधाला भरायचं, अज्ञान निवृत्त करायचं, बुद्धीला ब्रह्म करायचं, वेदाला त्या साधकाला समर्पित करायचं, त्याला आत्मदर्शन म्हणायचं. जावा तेव्हा त्या 5 गोष्टी पुढे चल ना. पाया खानला बिल्डिंग कवा बडकतो? नाही पाया सुकरायचा आणि पाणी लावेल की. तर खाली तेच पाया नेला पाणी येईल. मग कसं होईल? मग तिकडं दगड नसती, बिल्डिंगच्या वर कळस असतो, संपला परमात्मा. ज्ञानच नाही जगाला. रंग कशाला म्हणते ते बी कळन, अंतरंग कशाला म्हणते ते बी मिळेन. संगाविना मी कोण कळत नाही, माऊलीच्या ओवीने अज्ञान जळत नाही आणि भाव बदलत नाही बुद्धीचा. सतसंग श्रवण भक्ती विना बुद्धीचा बाधच होणे नाही. कळणं वळणं काही चला सांगून फायदा आहे का तुम्हाला? दगडामध्ये पाणी जाते का? नाही जात, आणि टाकायचं नसते. पाणी जमिनीत, बोध बुद्धीत. जमिनीत शिरतो आणि बोध बुद्धीत शिरतो का नाही? शिरतं का बघा टाकून. दाणेच यज्ञे तपसी दाणेच
स्थिती सदती चोच्यते कर्म चैव तदर्थीयम तदित्येव विधीयते. काय म्हणली माऊली? यज्ञ दान आणि तप या स्थितीत राहणाऱ्याचं काय होतं? त्या स्थितीला सत्पथ प्राप्त होतं. यज्ञ ज्ञान, यज्ञ तप अध्ययन हा शब्द आहेत. यज्ञ, तपसी आणि दान, हा दानाला महत्व आहे. ह्या तिन्ही मध्ये राहणाऱ्याला तत्रुपता प्राप्त होतीच. मी देतोच त्याला तत्रुपता. काय सांगितलं माऊली, कसं बोलले? श्लोक पाठ झाला आणि मला श्लोक पाठ झाला आणि मला गीता वाचता येईल. अरे बाबा, छान आहे, वाणीत गीता आहे, उत्तम अवस्था आहे. पण त्या गीतेचा प्रसादाहून मन वंचित आहे. समजला? पुढी सरका आता. त्या गीतेच्या श्लोकार्थाच्या रसात मनाला ठेवा. देहात नका ठेवते मन. जेव्हा गीतेचा भावार्थ कळतो मनाला, मन देहात उरत नाही आणि बोधातून सरकत नाही. गीतेचं फल बोधातून सरकत नाही. हे वेदाचा प्रसाद आहे, श्लोकाचा भावार्थ आहे. तिथे जाणं आम्ही वाचलं आणि वाचणार वाचत आणि ऐकणार ऐकत तेच मध्ये गुड्यात. आणि आम्ही ऐकलं, गाड्याकडे ऐकलं रे. जशा तसे दोन्ही कापर ठण ठण गोपाला. परिवर्तन नाही, स्वभावात बंधला नाही, नम्रता नाही, विनयशीलता नाही, प्रेम भाव नाही. मग काय हाय, जैसे ते वैसे. वाचू नको गीता, येऊन दे गुंडाळ. वाचतो गीता. बदल डिफरन्स, जगताचा वाद आणि विनम्रता, प्रेमळता. एक शब्द कडक नाही, एक अभिनय. फायदा नाही. यज्ञे तपसि दाने च स्थिती सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येव विधीयते. भगवंत बोलतात, कृष्ण परमात्मा काय सांगतात? यज्ञ तपसि दाने च, या तिन्हीनं काय होतं? स्थिती सदिति चोच्यते. स्थिती कोणती ती? सत्स्थिती, असताची स्थिती जाती. मग काय म्हणते भाऊ? भगवंत काय बोलले? कर्म चैव तदर्थीयं तदित्येवाभिधीयते. तदित्येवा, तद्रुपता प्राप्त होती, मी त्याला तद्रुपता देतो. यज्ञ दान तपसेना तदित्येवा विधीयते, त्याला सद्रूप करून टाकतो. त्या कर्माला सत्कर्म म्हणतात. जे हरिओम तत्सदाच्या रूपानं केलेलं असतं. 17 संबळांचं सांगू तुम्हाला हरिओम तत्सत. आताच नाही कळाला श्लोक? कळवा बेटा. रोज एक श्लोक वाचा इमानदारीनं. पण त्या श्लोकामध्येच्या भावार्थात जा, शब्दात न करावं. मी वाचलं, मी ऐकलं, त्यानं वाचलं, मी ऐकलं. गोंधळाला गोंधळ, सगळा राड असताच मध्ये बुद्धीत. परिवर्तन नाही, तिला स्वतःची जाणीव नाही, देहाचा संबंध टाकला नाही, आक्रोश गेला नाही, तमगुण संपला नाही. आणि ऐकलं, काय ऐकलं? वेगळं वाचलं ना ऐकलं. राम राम अवघडी ग. फक्त अभिनिवेश, बाकी काहीच नाही, केवळ अभिनिवेश. चला, म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म. त्र्यक्षर हे नाम, कोणतं त्र्यक्षर? ओम तत्सत, हे केवळ ब्रह्म आहे. भगवंताची वाणी कधी चुकीची नाही. विश्वास ठेवा आणि देहभाव त्यागा. म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म, या लागी कर्म जे जे की जे. हे त्र्यक्षर नाम घेऊन जे कर्म सुरुवात होती आणि शेवटी ते संकल्प येतो, तर ते कर्म सत्रूप होत आणि सत्रूपाची प्राप्ती होती. ती खरी ब्रह्मस्थिती. हे त्र्यक्षर नाम हे ब्रह्म आहे. ते कर्म सत होत आणि त्या कर्माचं फल त्या ब्रह्मपदावर मन येतं.
अर्जुना कळालं हो देवा. ज्ञान मिळालं हो. असं कर्म करशील हो, मारशील हो. मग ते कर्म तुला कुठं नेलं? मोक्षाकडे. तू मारलं हा भाव धरू नको. तो गेला, तो मेला असं समजू नको. मोक्षाशिवाय मरण संपतच नाही. त्याला पुन्हा जन्म आहेच आहे. कोण मेलं आणि तू करतेपणात नाही, मारलं ते कर्म सत्रूप झालं. कुठं कर्म उरलं? का कर्माकडे जातो? का करतेपणात येतो? का अहंकार तयार होतो? का दुःख होऊन रडतो? बोल अर्जुना. किती छान समजावून सांगितलं माऊली. कथाने अर्जुनाचा तू मारणारा नाही, ते मारणारे नाही. कारण त्यांचा अहंकार मेला नाही. अधर्मी लोकांना मारावंच लागतं आणि ते मरत नाही, त्याला जन्म घ्यावाच लागतं. आणि तू मारणारा नाही, कारण कर्म करताना हरिओम तत्सतचा संकल्प केला. कर्मातून तू बाहेर आला, त्या कर्मानं ते कर्म सत्रूप झालं आणि तुला ब्रह्मपद दिलं. कुठं कर्म राहिलं अर्जुना? कुठं पाप उरलं अर्जुना? कशाला दुःख करतो आणि कशाला रडतो? कशाला माझं म्हणतो आणि कामेवर राहतो? हे नाम नवे जाण केवळ ब्रह्म, या लागे कर्म जे जे केले. तुझे जे कर्म करशील, कोणाला मारशील, काय करशील, देशील, घेशील, व्यवहार करशील, हे त्र्यंबकेश्वर नाम लाव. हरिओम तत्सचा स्वीकार कर, संकल्प कर, कर्म कर, त्याचा वाद कर, ज्ञानाचा आविष्कार धर, कर्माच्या बाहेर बुद्धीला कर. मन माझ्यात एक कर, कर्माला आरंभ कर. कर्म बाधा करीत नाही, तुला दुःख होत नाही, अज्ञान उरत नाही आणि देहभाव शिरत नाही, अहंकार उत्पन्न होत नाही आणि तुझ्या ठिकाणी मी बाजूला कधीच उरत नाही. तू आणि मी एक कर कर्म, काहीच होत नाही. तू माझ्याशी एकच ना? तत् म्हणजे मी आहे ना? कर्म सत्रूप झालं ना? तुला ब्रह्मपद दिलं ना? बोधात तू आला ना? वेद तुझ्यापाशी आला ना? तू देहभाव टाकला ना? नीट कर्म कर. सकरले सरू देखा, असा अनाथाचा सखा बोलिला जो. ज्ञानी महात्म्याचं कर्म करा की न करा, काय त्याला बाधा आहे? तो आपल्या ब्रह्मपदात आहे. कर्माचा त्याला वेदाचा कुठलाही हे नाही. नाही माऊली, काहीच त्याला माहिती. देह काय करायला, इंद्रिय काय करायला त्याला माहितच नाही ना. कारण तो माझी पूजा, तो बोले तो समाधी माझी कपिंध्वजा. तो जर बोलला तर मला समाधी लागती. तो जर पृथ्वीवर उभा टाकला तर माझी पूजा होती. ज्ञानी महात्म्याची स्थिती से तो माझी पूजा, तो बोले तो समाधी माझी कपिंध्वजा. तो जर बोलला तर मला समाधी लागती. असा ज्ञानी भक्त मला प्रिय आहे. तो जर बोलत राहिला तर मी समाधीत जातो. तो जर उभा टाकला तर माझी पूजा होती. आणि तो जगतात जीवाचं कल्याण करू लागला तर त्रिलोक्य बाजूला जात आणि त्याचं माझं नातं एक होत. त्याला मी त्याच्या आत मी जातो, त्याच्याशी एकरूप होतो. हा माझा ज्ञानाचा लाभ त्याला मी देतो, त्याचा माझा ऐक्य होत. तो माझ्या भिन्न राहत नाही, तो ध्येयावर येत नाही, विकार होत नाही, कर्म त्याला बाधा करीत नाही, साक्षीभाव संपत नाही, देहभाव उठत नाही, तो माझ्याहून भिन्न उरत नाही, तो माझ्यात मी त्याच्यात. अभिन्न भाव, अभेद आत्मा आहे. संत म्हणजे वेद आहे, संत म्हणजे गीता आहे, संत म्हणजे मोक्ष आहे. हो तरी हो साखणे तेने भजती कान्युने हो निठा तू ते या गाथवा दाणे तपादिक गहणे तेने भजतू कान्युने हो निठा तू. तू दान केलं, त्याग केला, यज्ञ केला, काही पण केलंस, गहणे ती निभजती कान्युने, ते कमी जरी असलं कुठं करताना हो निठा तू. पण ह्या संकल्पानं, ह्या बोधानं,
एखादं कर्म नेऊन जरी असलं तर ते कर्म ब्रह्मच होता. ते कर्म स्वर्ग नरकाकडे नेतच नाही. म्हणून त्या कर्माला हरिओम तत्सतचा संस्कार देऊन संकल्प करून तू करत जा. मध्ये जर न्यूनपण असला तर ते न्यूनपणा कधीही आडवा येत नाही. ते कर्म ब्रह्मरूपच होत आणि तुला माझं पदच येत. म्हणून कर्म करताना त्या त्र्यंबक शरणाम घे आणि हरि ओम तत्सतचा संकल्प कर आणि कर्माचा संबंध बंद कर. ज्ञानाचा बोध आधार आणि मला प्राप्त कर. कर्म शेष उरत नाही, त्यातून पाप उत्पन्न होत नाही आणि बुद्धीमध्ये भेद शिरत नाही आणि ती बुद्धी अभेदाला टाकत नाही आणि त्या माझ्या पदावरून देहपदावर येत नाही. तीच खरी ब्राह्मी स्थिती. हरि ओम तत्सत. हरि ओम हरि ओम. अष्टांग दंडवत कोटी कोटी प्रणाम. वादाने तपाधिक गहणे. कुठला याप कर, कुठलं दान दे, कुठला यज्ञ कर, कोणचं तप कर, तिथे न्यूनता असली तरी काही बिघडत नाही. कर्मातून पाप पण उत्पन्न होत नाही आणि ते कर्म हरि ओम तत्सत होत आणि ब्रह्मरूप होत आणि तुझी बुद्धी माझ्याकडे एक होती. म्हणून यज्ञ दान कर्म सगळं त्या हरि ओम तत्सच्या संकल्पातून कर आणि मला चित्तात धारण कर. देहभाव चित्तातला बाहेर कर. आवरण नष्ट कर अर्जुना. मला हृदयातून स्पष्ट कर. हेच कार्य तू कर. नाही चोखळ किडाची बोली तैसी ब्रह्मी अर्पिता केली. ब्रह्माची होती परिसाची वरकली. एखाद्या लोखंडाला जंग लागलं तरी ते लोखंडाला जंग आहे म्हणून त्याला सोनं ठेवायचं बंद करत नाही. एखाद्या लोखंडाला जंग लागला, एखादं कर्म न्यून घडलं पण हरिओम तत्सचा संकल्प झाला तर हरिओम तत्सच्या संकल्पानं ते कर्म ब्रह्मरूपच झालं, सत्कर्म झालं, सद्रूप झालं. तसं लोखंडाच्या जंगाला ते परीस जरी लागला तर त्या जंगाला मी सोनं करतो असं म्हणत नाही. तसं दोषयुक्त कर्म झालं तर ते कर्म ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहत नाही. सुंदर प्रतिपाद्य केले भगवंतानं माऊलीनं या ओवीत. काय बोध दिलाय. मध्ये बसायचं, गाडीचं कौतुक करायचं, बैलगाडीचं. बैल मारायला बसत हो तुझं. त्या गाडीमध्ये बसली बैल मारायली. उधारी निवडून येती सागरी जैसी नदी. उनिया पुरियाची परी नुरेची तीर्थ अवधारी. ऐक अर्जुना, एक ओढा आहे, नदीत आला. ते म्हणला का तू ओढा आहे माझ्यामध्ये येऊ नको, तू घाणे पाणी माझ्यामध्ये मिसळू नको, मी पवित्र तू अपवित्र, मला माझ्यामध्ये तुला मी घेत नाही. कधीच ओढा गंगेला फेकून देत नाही. तसा कधी सत्संगामध्ये साधू साधकाला बाजूला ठेवत नाही. आता ओढ्याचा उणेपणा बघत नाही. तसं कर्मातली उणीव हरिओम तत्सत न राहत नाही. ओढांगंगा नुरेची तेता अवधारी निवडून येता सागरी जैसी नदी. सागराला मिसळते, तो सागर नदीला ढकलून देत नाही, पोटात घेतो. मी मोठा आहे तू छोटी असं म्हणत नाही. तू वाहत आली वाटाची घाण आणली म्हणत नाही. तुला मी मध्ये घेत नाही असं समुद्र कधीच म्हणत नाही. नदीला फेकून देत नाही. तो नदीची वाट बघतो, आत घेतो. नदी समुद्रात गेल्यावर नदी सापडत नाही, समुद्र बनते. तसे बुद्धी बोधात गेल्यावर जीवभाव सापडत नाही, ब्रह्मरूप होती बुद्धी. समुद्रात गेल्यावर नदी नदीच राहत नाही, समुद्र बनती. बोध बुद्धीत गेल्यावर आणि बुद्धी बोधात आल्यावर बुद्धी बोध राहत नाही, व्यापक बनते. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.